लँग्वेज इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणजे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत? सपोज मी फक्त लँग्वेज इंडस्ट्रीमध्ये ॲज अ लँग्वेजमध्ये मला करिअर करायचं आहे. ओके. सो त्यांनी त्या लेवलनुसार त्या कम्प्लीट केल्या लेवल एक्सपर्टीज मिळवलं तर सो इनिशियल स्टेजला ते कॅन स्टार्ट फ्रॉम ॲज अ टीचिंगमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. स्कूलमध्ये ते टीच करू शकतात, कॉलेजेसमध्ये आहेत, फ्रीलान्स मोडवर ॲज अ ट्युटर म्हणून ते काम करू शकतात. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना ॲज अ ट्रान्सलेटर म्हणून जसं मी म्हटलं की त्यांनी लँग्वेजवरती कमांड घेतली आहे. मग एखाद्या रिसोर्सनी आपले स्किल चेक करायचे की आपल्याला बसून काम करायला आवडतं की मला जास्त बोलायला आवडतं अच्छा. आणि माझे स्किल कशामध्ये मी जास्त डेव्हलप करू शकतो त्यानुसार ते ठरवू शकतात की मला इंटरप्रिटेशन करायचंय का मला ट्रान्सलेशन करायचंय. सो ओके. ते स्किल एकदा डिफाईन झाले त्या रिसोर्सचे की त्यानुसार मग ते त्याचे स्पेशल कोर्सेस पण आहेत अच्छा. अवेलेबल की तुम्ही ट्रान्सलेशनसाठी कोर्स करून घेऊ शकता, इंटरप्रिटेशनसाठी कोर्स करू शकता, म्हणजे तुमचे स्किल जास्त तुम्ही फाईन करून घेऊ शकता.